नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे त्याच्यातला सेकंड व्हिडिओ लेक्चर तयार करतोय. तर पहिल्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलंय, सगळ्या बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत. म्हणजेच लाईनची इक्वेशन, कुठली स्लोप पॉइंट असेल किंवा 2 पॉइंट असेल, स्लोप इंटरसेप्ट असेल, पॅरामेट्रिक असेल, तर अशा टाइपचे जे वेगवेगळे टाइप आहेत लाईनचे ते कन्सेप्ट बघितले. तर आता ऍक्च्युअल टॉपिकला चालू करूया आपण. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. तर त्याच्यामध्ये पहिला आहे कंबाइंड किंवा त्यालाच आपण जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स काय आहे तो कन्सेप्ट बघूया. तर an equation which represents two lines is called the combined equation of two lines. असं इक्वेशन की ते दोन लाईन रिप्रेझेंट करत असेल तर अशा इक्वेशनला काय म्हणतो आपण, कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. तर आपलं जनरल इक्वेशन ऑफ लाईन काय आहे? जनरल इक्वेशन ऑफ लाईन जनरली आपण कसं लिहितो, x प्लस by प्लस c इक्वल टू 0 अशा प्रकारे काय करतो आपण जनरल इक्वेशन लिहितो. आणि या लाईनला नाव द्यायचं असेल तर हेच मी समजा u इक्वल टू ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 ही पहिली लाईन आहे त्याला देतोय. मग इथं आपल्याला दोन लाईन्स घ्यायच्या आहेत म्हणून पहिली लाईन काय म्हणतोय, u इक्वल टू a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन v इक्वल टू काय म्हणलं a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0 हे जर मानलं. आता हे जनरल इक्वेशन पण कधी होईल तर एकाच वेळेस a1 आणि b1 0 नसायला पाहिजे. जर a1 आणि b1 एकाच वेळेस 0 झाले तर हा पार्ट 0 होईल आणि कॉन्स्टंट इक्वल टू 0 होईल आणि ते तर कधीच पॉसिबल नाही. पण पॉसिबल कधी होईल, 0 असेल तर. मग काय लाईनचा कन्सेप्ट शिकण्यात काहीच अर्थ नाही. तर 0 इक्वल टू 0 सगळीकडे झालं, मग काय लाईनचा कन्सेप्ट बघणार आहे आपण याच्यात. तर काय होईल, a1 आणि b1 हे एकाच वेळेस 0 नसायला पाहिजेत तरच काय होईल, हे लाईनचा कन्सेप्ट येईल. तसं इथं a2 आणि b2 एकाच वेळेस 0 नसायला पाहिजे. तर हे जनरल इक्वेशन ऑफ लाईन्स होईल. तर हे u इक्वल टू हा पार्ट इक्वल टू 0 आहे. मी याला शॉर्ट मध्ये लिहायचं झालं तर u इक्वल टू 0 म्हणतोय, म्हणजे u इक्वल टू 0 आहे याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार आहे, a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 म्हणणार आहे. आणि v इक्वल टू 0 हे जे घेतलंय तेच a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0 या दोन लाईन्स असतील. देन इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स. तर फॅमिली ऑफ लाईन्स काय होईल, u प्लस लॅम्बडा टाइम्स v इक्वल टू 0 वेअर लॅम्बडा बिलोंग्स टू सेट ऑफ रियल नंबर. म्हणजे लॅम्बडा कुठला पण रियल नंबर असेल तर u प्लस लॅम्बडा v हे फॅमिली ऑफ लाईन्स हा 11 चा कन्सेप्ट आहे. आणि आता आपण काय करतोय, हाच कन्सेप्ट पुढे एक्सटेंड करतोय. तर काय आहे बघूया. एक थेरम, an equation u into v equal to 0 represents combined equation of lines u equal to 0 and v equal to 0. तर या दोन लाईन असतील तर याचं कंबाइंड इक्वेशन काय होतं, u into v equal to 0 हे होतं. हा थेरम आहे आणि याचं प्रूफ पण देऊया म्हणजे आपलं कन्फर्म होईल. तर uv equal to 0 हे कंबाइंड इक्वेशन कोणाचं आहे, u equal to 0 and v equal to 0 लाईन आहे त्याचं. तर सुरुवात करूया प्रूफला. कन्सिडर दी लाईन्स आर u equal to 0, पण u equal to 0 काय म्हणतोय आपण, a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन v इक्वल टू 0 आहे तीच a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0 ह्या दोन लाईन्स आहेत. आता मी काय करतोय, कुठला तरी एक पॉइंट p x1 y1 बी एनी पॉइंट ऑन दी लाईन u इक्वल टू 0. म्हणजे हा जो पॉइंट आहे तो या u या लाईन वरचाच घेतोय. मग काय होईल, जर हा पॉइंट u इक्वल टू 0 या लाईन वरती असेल तर हा पॉइंट काय करत असेल, ते u इक्वल टू 0 चं इक्वेशन म्हणजेच हे इक्वेशन काय करत असेल, सॅटिस्फाय करत असेल. म्हणजेच x ची व्हॅल्यू x1 ठेवली, y ची व्हॅल्यू y1 ठेवली इथं, तर LHS इज इक्वल टू काय मिळेल, मला RHS मिळेल. म्हणजेच काय होतं, याच्यावरून x ऐवजी x1 y च्या ऐवजी y1 ठेवलं तर a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू काय होईल, 0 मिळेल.
म्हणजेच हेच पुन्हा लिहिलंय मी, याला इक्वेशन नंबर आपण काय मानूया, 3 मानूया. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, जो हा पॉइंट घेतलाय मी कुठला, Px1y1 u = 0 चा जो पॉइंट घेतलाय तोच पॉइंट कुठं आहे, तर uv = 0 या पेअर ऑफ लाईन्स किंवा जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन्स जे आहे इक्वेशन त्याच्यावरती आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजेच टू शो द पॉइंट Px1y1 सॅटिस्फाईज द इक्वेशन uv = 0. आता मी काय करतो, याच्यामध्ये हा पॉइंट याच्यावरती सॅटिस्फाय करायचा आहे, पण मी लेफ्ट हँड साइड घेतो आणि राइट हँड साइड दाखवतो. तर uv घेतलं मी, uv जे आहे पण u चं इक्वेशन काय, a1x + b1y + c1, आणि याच्यामध्ये हा पॉइंट सॅटिस्फाय करतो हे दाखवायचं आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू मला x1 ठेवावी लागेल, y ची व्हॅल्यू y1 ठेवावी लागेल. आणि v साठीचं काय आहे पार्ट, a2x + b2y + c2 आहे. त्याच्यामध्ये हा पॉइंट सॅटिस्फाय करतो हे जर दाखवायचं असेल तर x ऐवजी x1 घेतलं पाहिजे, y च्या ऐवजी y1 घेतलं पाहिजे. पण हा जो पार्ट बघितला तर तो पार्ट आहे असा इथं आहे आणि या पार्टची व्हॅल्यू काय 0 आहे. म्हणजे याची व्हॅल्यू जर मी 0 ठेवली, 0 इंटू हा ब्रॅकेट जरी असला तर 0 इंटू समथिंग काय होऊन जाणार आहे, 0. म्हणजेच मला uv = काय मिळेल, 0 मिळेल. म्हणजे मी लेफ्ट हँड साइड घेतलं होतं आणि राइट हँड साइड मला मिळालं. तर हे काय म्हणणार आहे मी, द पॉइंट Px1y1 सॅटिस्फाईज द इक्वेशन u * v = 0. म्हणजेच काय होईल, this proves that every point Px1y1 on the line u = 0. म्हणजे काय प्रूव्ह होत आहे, तर कुठला पण पॉइंट Px1y1 जर u = 0 या लाईन वरचा घेतला तर ते काय सॅटिस्फाय करतंय, uv = 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय करतंय. म्हणजे कंबाइंड इक्वेशन सॅटिस्फाय करतंय. आता हे झालं u या लाईन वरचा पॉइंट घेतला. आता मी v या लाईन वरचा पॉइंट घेऊन बघतो. मग काय समजूया, qx2y2 बी पॉइंट ऑन द लाईन v = 0. मग जर हा पॉइंट v = 0 वरती असेल तर हाच पॉइंट काय करायला पाहिजे, त्या v = 0 या लाईनचे इक्वेशन सॅटिस्फाय करत असला पाहिजे. म्हणजे काय म्हणू शकतोय, qx2y2 सॅटिस्फाईज द इक्वेशन v, पण v चं इक्वेशन काय आहे, a2x + b2y + c2 = 0. मग आपण काय करू शकतो, इथं x च्या जागी x2 घेऊ शकतोय, y च्या जागी y2 घेऊ शकतोय. म्हणजे हेच काय होईल, v = a2x2 + b2y2 + c2 = 0. याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणूया. पण आता हा पॉइंट आहे v = 0 वरती आणि आपल्याला आता प्रूव्ह काय करायचं आहे, दाखवायचं काय, हाच पॉइंट आहे तो uv, जे uv = 0 हे कंबाइंड इक्वेशन आहे, याच्यावरती पण तोच पॉइंट आहे हे दाखवायचं. मग टू शो दॅट द पॉइंट qx2y2 सॅटिस्फाईज द इक्वेशन uv = 0, तर मी पुन्हा लेफ्ट हँड साइड घेतो uv. मग u चं काय आहे इक्वेशन, a1x + b1y + c1, पण हा कुठल्या पॉइंटला सॅटिस्फाय करतोय हे दाखवायचं आहे, x2 y2 ला. म्हणून x ऐवजी x2 आणि y च्या ऐवजी y2 ठेवतोय. तसंच इथं काय होईल, a2x + b2y + c2 होतं, त्या ठिकाणी काय करावं लागेल, x ऐवजी x2 आणि y च्या ठिकाणी y2 ठेवावं लागेल. पण हा जो ब्रॅकेट आहे तो इक्वेशन नंबर 4 प्रमाणे बघितला तर 0 आहे. म्हणजे काय होईल, हा पार्ट 0 आणि हा पार्ट काही जर असला तर हा पार्ट इंटू 0 काय होणार आहे, आपलं 0 होणार आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतोय, तर qx2y2 सॅटिस्फाईज द इक्वेशन uv = 0. म्हणजे याच्यावरून काय प्रूव्ह होतं, एव्हरी पॉइंट qx2y2 ऑन द लाईन v = 0 also satisfies the equation uv = 0. म्हणजे सुरुवातीला आपण काय घेतलं, u = 0 लाईन वरचा पॉइंट Px1y1 घेतला तरी ते काय सॅटिस्फाय करत होतं, uv = 0 सॅटिस्फाय करत होतं. पुन्हा काय केलं, qx2y2 हा v = 0 या लाईन वरचा पॉइंट घेतला, तो पण काय करतोय, uv = 0 सॅटिस्फाय करतोय. मग आता मी तिसरं काय प्रूव्ह करतोय, मी समजतोय लेट r(x', y' be any point which satisfies the equation uv = 0. म्हणजे काय करतोय थोडक्यात, हा पॉइंट जो आहे r(x', y'
मी कुठला घेतोय, हे कंबाइंड इक्वेशन आहे u v इक्वल टू 0, त्याच्याला पॉइंट घेतोय. तर काय होईल, त्याच्यावरून u v इक्वल टू 0 इम्प्लाइज u च्या ऐवजी u चे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये x च्या ऐवजी x डॅश आणि y च्या ऐवजी y डॅश ठेवावं लागेल. म्हणजे a1 x डॅश प्लस b1 y डॅश प्लस c1 इंटू a2 x डॅश प्लस b2 y डॅश प्लस c2 इक्वल टू 0. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. याचा अर्थ काय होईल, पहिला पार्ट जो हा आहे तो पण 0 असेल किंवा हा जो पार्ट आहे तो पण काय असू शकतो, 0 असू शकतो. पण याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकताय, हे कशाशी रिलेटेड आहे, दिस इम्प्लाइज u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 होईल. म्हणजे इथंच तुम्ही काय लिहू शकताय, हे u च्या रिलेटेड आहे. म्हणजे हे u इक्वल टू 0 और काय होऊ शकतं इथं v इक्वल टू 0. याचा अर्थ काय म्हणू शकताय, जो हा r x डॅश y डॅश uv इक्वल टू 0 वरचा पॉइंट आहे तो काय करतोय, u चे लाईनचे इक्वेशन पण सॅटिस्फाय करतोय आणि v च्या लाईनचे इक्वेशन पण सॅटिस्फाय करतोय. म्हणजेच आपण असं म्हणू शकतोय, the point r x dash y dash lies on the line u equal to 0 and v equal to 0. म्हणजे याच्यामध्ये आपण सगळे कन्सेप्ट बघितलाय. u वरचा पॉइंट घेतला तो uv इक्वल टू 0 सॅटिस्फाय करतोय, v वरचा पॉइंट घेतला तो पण uv इक्वल टू 0 सॅटिस्फाय करतोय. uv इक्वल टू 0 वरचा पॉइंट घेतला तरी तो काय करतोय, u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 सॅटिस्फाय करतोय. म्हणजे आपण काय म्हणू शकतोय, every point which satisfies the equation uv equal to 0 lies on the line u equal to 0 or the line v equal to 0. म्हणजे असा कुठलाही पॉइंट u equal to 0 सॅटिस्फाय करेल, तो u equal to 0 वरती पण असेल किंवा v equal to 0 वरती तर असेल. म्हणजे the equation uv equal to 0 represents the combined equation of lines u equal to 0 and v equal to 0. तर हे u equal to 0 आणि v equal to 0 हे जर दोन लाईन असतील तर त्याचं कंबाइंड इक्वेशन काय झालं, इथून पुढे आपल्यासाठी u into v equal to 0 हे कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स असं होऊन जाईल. मग बघूया काय रिमार्क आहेत. मग द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स इज ऑल्सो कॉल्ड जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. तर मी आजच्या लेक्चरची सुरुवातच कंबाइंडला ब्रॅकेट मध्ये जॉइंट लिहिलं होतं, कारण तिथं नाही लिहिलं तरी पण आपल्याला ह्या रिमार्क वरून समजून जायला पाहिजे. तर कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स असेल त्यालाच आपण जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पण म्हणतो. दुसरा आहे इक्वेशन्स u इक्वल टू 0 and v इक्वल टू 0 आर कॉल्ड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन uv इक्वल टू 0. तर हे दोन याचे सेपरेट इक्वेशन आहेत आणि या दोघांचं हे कंबाइंड इक्वेशन आहे. हेच आपल्याला काय करायचंय याच्यातून सांगायचंय. तर बघूया काय आहे नेक्स्ट पॉइंट. तर याच्यामध्ये काय करतोय आपण, जे आपण आता थेरी कन्सेप्ट बघितलाय त्याच्याशी रिलेटेड काय करतोय आता एक्झाम्पल बघतोय. तर क्वेश्चन आहे फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स आणि ह्या दोन लाईन्स आहेत x - 2 इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन आहे y + 2 इक्वल टू 0. तर या दोघांचं कंबाइंड इक्वेशन द्यायचं आणि कंबाइंड इक्वेशन काय आहे, तर ह्या दोन लाईन असतील तर हे काय आहे कंबाइंड इक्वेशन आहे. तर बघूया मग आपण सोल्युशनचा कन्सेप्ट कसा डेव्हलप करता येतोय तो. तर गिवन इक्वेशन ऑफ लाईन्स ही जी लाईन आहे त्याला मी u मानतोय, तर u इक्वल टू x - 2 इक्वल टू 0 होईल आणि दुसरी y + 2 आहे त्याला v नाव देतोय. मग आताच कन्सेप्ट बघितलेला, we know that the combined equation of the lines u equal to 0 and v equal to 0 is u into v equal to 0 होईल. पण u ची व्हॅल्यू काय असेल इथं x - 2 असेल, v ची व्हॅल्यू काय असेल y + 2 असेल. मग u ची व्हॅल्यू इथं ठेवतोय, v ची व्हॅल्यू y + 2 ठेवतोय. तर x - 2 into y + 2 काय होईल, x न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, पुन्हा नेक्स्ट -2 न काय करावं लागेल, पुन्हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. मग बघूया काय होतंय, x इंटू काय होणार आहे याचं x इंटू y +
पुन्हा -2 न कोणाला मल्टिप्लाय करायचंय, पुन्हा y+2 लाच करायचं. तर इथं y+2 ला केलं इक्वल टू 0. आता x इंटू y काय होईल, xy प्लस 2x होईल. -2 न मल्टिप्लाय करतोय, -2y -2 इंटू +2 काय होईल, 4 होईल इक्वल टू 0. आणि हे जर टर्म व्यवस्थित रिअरेंज केल्या, काय गरज नाही, x इंटू वाय प्लस 2x -2y आणि इथं मायनस होईल, इथं चुकून झाले थोडक्यात, म्हणजे हे काय होईल, -4 होऊन जाईल. म्हणजे ह्या टर्म पण रिअरेंज करताना कशा करायच्या आहेत, अगोदर x² ची टर्म असेल तर सुरुवातीला, पुन्हा xy ची टर्म, पुन्हा y² ची टर्म, त्याच्यानंतर x ची टर्म फक्त, नंतर ना y ची, आणि लास्टला कॉन्स्टंट. तर प्रेफरन्स अशा टर्मला द्यायचा आहे कसा, x² ची टर्म पहिल्यांदा, नंतर ना xy ची, पुन्हा y² ची टर्म पाहिजे, पुन्हा x ची टर्म, नेक्स्ट y ची टर्म, आणि पुन्हा कॉन्स्टंट टर्म, आणि इक्वल टू 0. असा काय करायचं आपल्याला, पेअर ऑफ किंवा कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन लिहिताना अशा प्रकारे सिक्वेन्स ठेवायचा. हे काय बंधनकारक नाही, पण व्यवस्थित वाटतं, म्हणून आपण याप्रमाणेच काय करायचं आहे, कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईनचा सिक्वेन्स, टर्मचा सिक्वेन्स या पद्धतीने घ्यायचा. नेक्स्ट काय बघा, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स x - 2y = 0 आणि x + y = 0. तर याच्यामध्ये सोल्युशन गिवन लाइन्स आर, पहिली जी लाइन आहे x - 2y = 0 ला u मानलंय, आणि दुसरी आहे x + y = 0 ला v मानलंय. आता कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन u = 0 आणि v = 0 साठी काय आहे, तर uv = 0. मग u ची व्हॅल्यू काय, x - 2y ठेवली, v ची काय आहे, x + 2y ठेवली, आणि या दोघांचा काय आहे, प्रोडक्ट आहे. म्हणजेच काय करावं लागेल, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना अगोदर x नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय, म्हणजे x * x x², x * +y +xy, -2y * x -2xy, -2y * y -2y². मग काय आपला सिक्वेन्स ठरलाय, x² xy ची टर्म, y² x ची टर्म, y ची टर्म, कॉन्स्टंट टर्म. तर x² पहिल्यांदा घेतलं, नंतर ना xy ची टर्म घेतोय, पण ह्या दोन्ही कंबाईन केलं तर -xy राहील आणि -2y². हेच काय होईल आपलं कंबाईन इक्वेशन ऑफ लाइन्स असं होईल. काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा, पुन्हा कंबाईन इक्वेशन ऑफ लाइन्स काढायचंय, आणि लाइन्स आहे x + y -2 = 0 आणि 2x - y + 2 = 0. तर बघूया याचं सोल्युशन मध्ये दिलेले लाइन्स काय आहेत, x + y -2 = 0, त्याला मी u मानलं, आणि दुसरी लाइन आहे 2x - y + 2 = 0, याच्यासाठी काय मानतोय, v मानतोय. पुन्हा आपल्याकडे कन्सेप्ट आहे, मी पूर्णपणे लिहितोय, तुम्हाला हा कन्सेप्ट एक्झाम मध्ये नाही लिहिला तर चालेल, पण लिहिला तर वेल अँड गुड, चांगलं वाटेल चेक करणाऱ्याला पण. तर आपला कन्सेप्ट कसा, पेपर जरी असला तरी तो बोलका असला पाहिजे, अशा पद्धतीने आपलं सोल्युशन असलं पाहिजे. तर बघूया काय, वी नो दॅट द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स u = 0 and v = 0 इज काय होईल, uv = 0 होतंय. मग u ची व्हॅल्यू काय असेल, इथं x + y -2, v ची व्हॅल्यू काय असेल, 2x - y + 2. मग आता इथं प्रोडक्ट करताना काय करणार आहे, x नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय अगोदर, या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेट बरोबर करायचंय, म्हणजे या x नी अगोदर या ब्रॅकेटला, पुन्हा दुसऱ्या टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला, तिसऱ्या टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला, असं आपण काय करणार आहे, मल्टिप्लिकेशनचा कन्सेप्ट यूज करणार आहे. तर बघूया, x * 2x 2x², x * -y -xy, x + 2 2x होईल. हा झाला पहिल्या टर्मचा प्रोडक्ट दुसऱ्या ह्या ब्रॅकेटचे. पुन्हा काय करणार आहे, +y चं मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेटशी घेणार आहे, म्हणजे y * 2x 2xy
प्लस वाय इंटू मायनस वाय मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू प्लस 2 प्लस 2y. हा झाला y चं मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेटशी. आता काय करणार आहे, -2 चं मल्टिप्लिकेशन याच ब्रॅकेटशी घेतोय. बघा मग काय होईल, -2 इंटू प्लस 2x मायनस 4x -2 इंटू मायनस y प्लस 2y -2 इंटू प्लस 2 मायनस 4. तर हे अशा पद्धतीनं तीन तीन टर्म असतील तर त्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन होईल. पुन्हा नेक्स्ट टार्गेट काय आपलं, टर्मची जुळवाजुळव. तर टर्मची जुळवाजुळव करताना पुन्हा काय करणार, एक्स स्क्वेअर एक्स वाय वाय स्क्वेअर एक्स वाय कॉन्स्टंट इक्वल टू 0. तर हीच सिक्वेन्स ठेवायची. म्हणजे एक्स स्क्वेअरची टर्म घ्यायची. इथं कुठं एक्स स्क्वेअरची टर्म आहे का, तर एवढीच आहे म्हणजे 2x स्क्वेअर. पुन्हा एक्स वाय ची टर्म कुठं आहे का बघा, -xy प्लस 2xy. हे कंबाईन केलं तर काय होईल, प्लस xy राहील. पुन्हा वाय स्क्वेअर ची टर्म -y स्क्वेअर आहे, घेतलं इथं. पुन्हा x ची टर्म इथं प्लस 2x आहे -4x आहे. जर कंबाईन केलं तर काय राहतंय, -2x राहतंय. पुढचं टार्गेट काय, y ची टर्म इथं प्लस 2y आहे. ते दोन्ही कंबाईन केलं तर काय होईल, प्लस 4y राहील. म्हणजे ही टर्म काय येणार नाही, येणारच नाही. आणि लास्टला कॉन्स्टंट टर्म कुठली असेल, -4. तर हे तुमचं सोल्युशन होऊन जाईल 2x स्क्वेअर प्लस xy मायनस y स्क्वेअर मायनस 2x प्लस 4y मायनस 4 इक्वल टू 0. तर हे असेल तुमचं कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय बघा जरा. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे, फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस x प्लस वाय इक्वल टू 0. तर हे कंबाइंड इक्वेशन दिलंय आणि आपल्याला सेपरेट करायचं. तर सेपरेट करताना काय, u इंटू v इक्वल टू 0 हे कंबाइंड इक्वेशन असेल तर u इक्वल टू म्हणजे काय कन्सेप्ट आपल्याकडे, u इंटू v इक्वल टू 0 हे जर कंबाइंड इक्वेशन असेल तर याच्यावरून काय, u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 आर काय होत आहे, सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन. म्हणजे जे हा u इक्वल टू 0 जो इथे दिलाय तो मला अगोदर या फॉर्म मध्ये म्हणजे प्रोडक्ट ऑफ टर्म्स मध्ये लिहिला तर बरं पडेल ना, u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 याच्यावरून फाइंड आउट करायला. तर मी काय करतोय, हे अशा फॉर्म मध्ये म्हणजे प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. तर बघूया काय होतंय ते. मग सोल्युशन मध्ये काय होईल, गिवन कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन इज दिलेला आहे x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस x प्लस y इक्वल टू 0. पण याच्याकडे बघितलं तर मला एक फॉर्म्युला आठवायला पाहिजे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर सारखा. मग तोच काय आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू a प्लस b इंटू a मायनस b. मग ह्या x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचं काय होऊ शकतं, x प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय होऊ शकतं. आणि हा जो आहे तो आहे असा पार्ट लिहितो. मग मी काय करतो, हा एक बंच आहे असं समजा ना, x प्लस वाय, आणि हा पार्ट दोन्ही पण काय होत आहेत, कॉमन घेऊ शकतोय. म्हणजे या पार्ट मधून x प्लस वाय आणि या पार्ट मधून x प्लस वाय कॉमन घेतलं तर हा राहील x मायनस वाय आणि हा x प्लस वाय कॉमन आल्यानंतर राहतोय फक्त इथं एक, तो प्लस 1 इथं घेतला. म्हणजेच काय झालं, x प्लस वाय आलं आणि हे x मायनस वाय प्लस 1 इथं आलं. आता हे कोणत्या फॉर्म मध्ये आलं, जनरल जर लिहायचं झालं तर मला u इंटू v इक्वल टू 0. अजून पण हे कंबाइंड इक्वेशनच आहे, पण मी फक्त प्रॉडक्ट मध्ये मांडून घेतलंय. आणि आता काय होईल, याचं सेपरेट इक्वेशन हे u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल, x प्लस वाय इक्वल टू 0 आणि x मायनस वाय प्लस 1 इक्वल टू 0. Therefore, required separate equations are this equal to 0 and x minus y plus 1 equal to 0. म्हणजे कंबाइंड इक्वेशन वरून सेपरेट इक्वेशन करताना काय करायचंय, दिलेले इक्वेशन आहे ते प्रोडक्ट ऑफ टू
टर्म्स ऑफ एक्स अँड वाय मध्ये लिहायचं आहे आणि दोघांचा प्रॉडक्ट 0 असतो याचा अर्थ पहिल्याचा 0 असेल किंवा दुसऱ्याचा 0 असेल. मग मी याला u मानतोय आणि याला v मानतोय. तेच काय होतील तुमचे सेपरेट इक्वेशन होऊन जाणार आहे. तर बघूया काय आहे नेक्स्ट कन्सेप्ट. तर नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये आपण बघणार आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. तर याच्यामध्ये काय आहे होमोजिनियसचा कन्सेप्ट तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघतोय.